नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आपला चॅप्टर दुसरा पूर्ण संख्येवरील 4 मूलभूत क्रिया यामध्ये स्वाध्याय 2.5 घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे. आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? प्रश्न पहिला. तर बघा, तुमच्या लक्षात राहावं किंवा एक ह्याला ट्रिक म्हणून तुम्ही समजा, की कुठल्याही पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी विचारली तर ती 6च असते. जर तुम्हाला विचारलं पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी तर ती 15च असते. जर तुम्हाला विचारलं पहिल्या 150 विषम संख्यांची सरासरी तर ती 150च असते. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचंय, की जर पहिल्या 6 विषम संख्येची सरासरी विचारलेली आहे तर ती 6च असणार आहे. तरी पण आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या मांडून तुम्हाला करून दाखवते. बघा, पहिल्या 6 विषम संख्या, तुम्हाला आधी पहिले तर विषम संख्या माहित असायला पाहिजेत. विषम संख्या म्हणजे अशा की ज्या संख्येला 2 न पूर्ण भाग जात नाही, किंवा जर तुम्ही त्याला 2 ने भाग दिला तर बाकी किती उरते? तर 1 उरते. त्याला काय म्हणायचं? विषम संख्या म्हणायचं. मग बघा, पहिली विषम संख्या आहे 1, त्यानंतर 3, 5, 7, 9, 11, त्यानंतर 13. अशा म्हणजे एक आड करून काय आहेत ते विषम संख्या आहेत. आपल्याला किती संख्या पाहिजेत? 6 पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आपल्याला 6 विषम संख्या पाहिजेत. आता विषम संख्यांची सरासरी म्हणजे काय असते? तर ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण संख्येची बेरीज भागिले त्या किती संख्या आहेत त्यानं काय करायचं? त्याला भागायचं. म्हणजेच आपण आता यांची करणार बेरीज. बघा, आणि भागिले त्या किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या आहेत, म्हणून त्याला 6 न भाग घालायचा किंवा भाग द्यायचा. म्हणजेच काय असते? तर सरासरी असते. आता ही काय आहे? तर विषम संख्यांची सरासरी आहे. संख्या विषम आहेत म्हणून ही विषम संख्येची सरासरी आहे. मग आता यांची बेरीज करायची आपल्याला. बघा, 11 आणि 9 किती होतात? 20 होतात. त्याचबरोबर 7 आणि 3 किती होतात? 10 होतात. आणि 5 आणि 1 6. आलं लक्षात? म्हणजेच 20 आणि 10 30, 30 आणि 6 36. म्हणजेच आपण खाली त्यांची बेरीज लिहून घेऊया. बेरीज आली 36 भागिले 6 ला 6 जशास तसे. म्हणजेच जर आता 6 न म्हणजे त्या ठिकाणी काटाकाटी केली. 6 एक 6 आणि 6 6 36. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 6 आलेलं आहे. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं, जर पहिल्या 6 विषम संख्येची सरासरी म्हणलं तर ती 6च असते. जर पहिल्या 7 विषम संख्येची सरासरी विचारली तर ती 7च असेल. अशा पद्धतीनं ऑप्शन मध्ये पहा बरं. तर या ठिकाणी ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न दुसरा आहे. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले आणि तिघांच्या गुणांची बेरीज या ठिकाणी 235 दिलेली आहे. तर आपल्याला जॉर्जला किती गुण मिळाले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नामध्ये सोडवण्यापेक्षा जास्त आपल्याला इक्वेशन अगोदर मांडता आलं पाहिजे. नेमकं कोणाच्या गुणांना किंवा कोणाचे गुण हे एक्स मानावेत हे कळलं पाहिजे. बघा, या ठिकाणी रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळालेले आहेत. म्हणजे आपल्याला दिनेशचे गुण काय करावे लागतील? एक्स मानावे लागतील. आणि रहीमला काय झालेले आहेत? दिनेशपेक्षा 10 गुण जास्त मिळाले, म्हणजे आपल्याला रहीमचे गुण एक्स अधिक 10 करावे लागतील. त्याचबरोबर जे काही जॉर्ज आहे, जॉर्जला काय झालेलं आहे? रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळालेत. मग आपल्याला काय करावं लागेल? ते जे काही आपण इक्वेशन मांडलेलं आहे रहीमचं, त्या इक्वेशन मधून 25 वजा करावे लागतील. तर सगळ्यात अगोदर आपण मांडून घेऊया. बघा, याच्यात आहे कोण कोण? याच्यामध्ये आहे दिनेश, त्याच्यानंतर रहीम आणि तिसरा आहे जॉर्ज. प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे की रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. तर आपल्याला दिनेशला किती गुण मिळालेत हे माहित नाही, परंतु रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण जास्त मिळालेत. मग आपण मांडूया की दिनेश जो आहे त्याला किती गुण मिळाले? तर एक्स गुण मिळाले आणि रहीमला एक्स अधिक 10 गुण मिळाले. कारण की जो काही रहीम आहे, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण जास्त मिळालेले आहेत. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळालेत. तर आपल्याला या ठिकाणी जॉर्ज नावाची जी व्यक्ती आहे त्यांचे गुण दिलेले आहेत ते म्हणजे रहीमपेक्षा 25 गुण कमी. म्हणजे आपण इक्वेशन असं म्हणणार, एक्स अधिक 10 आणि आता काय? हे झाले रहीमचे गुण आणि रहीमच्या गुणापेक्षा
25 गुण कमी मिळाले म्हणून वजा 25. आता हे इक्वेशन म्हणजे जॉर्जचे काय आहेत? गुण आहेत. तर आता आपल्याला असं सांगितलं आहे, की या तिघांचे मिळून जे काही गुण झालेले आहेत, ते 235 झालेले आहेत. मग आपण इक्वेशन मांडूया बघा. सगळ्यात अगोदर इथे एक स्टेप अगोदर करून घ्या. ती म्हणजेच कशी? तर एक्सला एक्स कायम राहील. त्यानंतर अधिक 10 मधून वजा 25 गेले म्हणजे या ठिकाणी काय होईल? वजाबाकी होईल. 1 अधिक 1 वजा चिन्ह असेल तर कधीही त्याची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे वजा 25 मधून 10 गेले तर या ठिकाणी 15 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच वजा 15. तर जॉर्जला एकंदरीत एक्स वजा 15 म्हणजेच दिनेशपेक्षा 15 गुण कमी मिळालेले आहेत. आता हे इक्वेशन आपण इथं मांडूया. बघा, एक्स म्हणजे दिनेशचे गुण. कारण आपल्याला तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे, तर आपण तिघांचे गुण घेऊया. रहीमला किती आहेत? तर एक्स अधिक 10 आणि जॉर्जचे आता इथलचं इक्वेशन लिहिण्याऐवजी आपण इथलचं लिहूया किंवा इथं लिहून मग परत आपल्याला तेच करावं लागणार आहे. बघा, एक्स वजा 15 आणि या तिघांची बेरीज किती आलेली आहे? तर 235. तर ठीक आहे. तिघांच्या जे काही गुण आहेत, त्या तिघांच्या गुणांची बेरीज ही काय आहे? 235 आलेली आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं पाहिजे, की हे जे आहेत ते रहीमचे गुण आहेत, हे जॉर्जचे गुण आहेत आणि हे कोणाचे आहेत? तर दिनेशचे गुण आहेत. आता यांची काय करायची? जे बेरीज वजाबाकी जे होईल ते करून टाकायचं. आता बघा, हा एक एक्स, हा 2 आणि हे 3 म्हणजे एक्स किती आहेत आपल्याकडं? तर 3 एक्स आहेत. आलं लक्षात? त्यानंतर बघा, हे हे वजा आहेत, हे अधिक आहेत. आपण एकदा काय करूया खाली इथं आपण एकदा खाली जशास तसे पदं घेऊया. म्हणजे हे काय आहेत? 10 आहेत आणि हे वजा 15 आहेत. आता यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज झाली, बेरीज किंवा वजाबाकी झाली तर वजाबाकी. मी याच्या अगोदरही सांगितलं, की एक चिन्ह वजा असेल आणि एक चिन्ह अधिक असेल, तर आपल्याला काय करावं लागते? वजाबाकी करावी लागते. म्हणजेच या ठिकाणी वजा 15 मधून 10 गेले तर खाली राहतात 5. परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असल्यामुळे आपल्याला 15चं चिन्ह वजा म्हणजे आपलं जे काही उत्तर आले 5 त्याला आपल्याला वजा चिन्ह द्यावं लागेल आणि त्यानंतर हे 235 जशास तसे. पुढच्या स्टेपला काय होईल तर हे जे काही इकडे वजा 5 आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे जातील आणि मग त्याचं काय होईल? अधिक होतील. बघा, हे 3x इकडे एकटेच राहतील. हे 235 हे इकडं वजा होते, इकडं जाऊन अधिक झाले. म्हणजे आता काय झालं तर हे 240 झाले. आता इकडं काय होते तर 3x होते. मग हे 3x काय करतील? x इकडे राहतील आणि हे 3 इकडे जाऊन काय होतील? त्याला इकडे गुणिले आहे तर तिकडे जाऊन भागिले होतील. आपण इकडे व्यवस्थितरित्या तुम्हाला मांडून दाखवते बघा मी. आता जे काही x आहे ते एकटंच राहिलं इकडं आणि 240 भागिले 3 जातील. आता 3च्या पाड्यात 24 आहेत. बरोबर आहे का? 3 8 किती होतात? 24 होतात. आणि मग आपण इथं भाग देऊया. 3 1 3 आणि 3 8 24. हा शून्य जशाच तसा इथं घ्यायचा. म्हणजे जे काही x आहे ते x ची किंमत आपल्याला 80 मिळालेली आहे. मग आपल्या लक्षात आलं, की x ची किंमत आपण कोणाची मानलेली आहे? तर कोणाचे मार्क म्हणजे x आहेत, तर दिनेशचे मार्क म्हणजे काय आहेत? x आहेत. तर आपलं लगेच म्हणजे 80 x बरोबर 80 आलं, की लगेच आपलं उत्तर आलंय का? नाही आलं. आपल्याला मार्क कुणाचे विचारले ते पण लक्षात ठेवावं लागेल. तर बघा दिनेशचे मार्क आलेले आहेत. 80 मार्क काय पडलेले आहेत? दिनेशला पडलेले आहेत. आणि आपल्याला इक्वेशनमध्ये सांगितलंय, की दिनेशपेक्षा रहीमला काय मिळाले आहेत? 10 गुण जास्त मिळालेत. तर जर आपण इथे इक्वेशनमध्ये मांडलं x बरोबर 80 अधिक 10 जर केलं, तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, की रहीमला किती पडले? तर रहीमला 90 मार्क पडलेले आहेत. परंतु आपल्याला रहीमचे पण मार्क विचारले नाहीत. आपल्याला मार्क विचारले जॉर्जचे. त्यामुळं आपण काय करू शकता? एक्स जे आहे, ज्याची की आपल्याला 80 एक्सची किंमत किती मिळाली आहे? 80 मिळाली आहे. ती आपण इकडं जॉर्जच्या मार्कमध्ये ठेवूया. म्हणजेच 80 वजा 15. आता बघा 80 मधून 15 गेले, खाली किती राहतात? बघा बरं, 10 मधून 5 गेले, खाली राहिले 5. ह्याच्याकडनं आपण हातचा घेतला होता म्हणून हे झाले होते 7 आणि 7 मधून 1 गेला तर खाली राहिले 6. म्हणजे आपलं योग्य उत्तर 65 मिळालेलं आहे. ऑप्शन बघा बरं कोणता बरोबर आहे तर? तर बघा या ठिकाणी आपलं ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन बी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे प्रश्न तिसरा काय आहे? बघा, एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज ही 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचे वय किती?
तर हा पण सरासरीवरचा प्रश्न आहे. जर तुम्हाला सरासरी काढता येत असेल, तर अशा पद्धतीचे प्रश्न लवकर सुटणार आहेत. बघा, 5 मुलांची सरासरी आपल्याला दिलेली आहे. तर 5 मुलांची सरासरी किती आहे? किती दिली आहे? तर 11.5 वर्ष दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये असं सांगितलं आहे, की 4 मुलांच्या वयाची बेरीज. हे टोटल मुलं आहेत 5 आणि त्यांच्या वयाची सरासरी एवढी आलेली आहे आणि 4 मुलांच्या वयाची बेरीज या ठिकाणी किती दिली बघा? वयांची बेरीज 46.5 दिलेली आहे. 4 मुलांच्या वयाची बेरीज ही काय आहे? बेरीज आहे, सरासरी नाहीये. तर 4 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे? 46.5 वर्ष. आलं लक्षात? ही आहे सरासरी आणि ही 4 मुलांच्या वयाची बेरीज. तर आपल्याला विचारलं आहे, की जो काही 5वा मुलगा आहे, त्याचं वयाची बेरीज किंवा त्याचं वय किती? प्रश्न बघा. तर आपल्याला विचारलं आहे, की जो काही 5वा मुलगा आहे, त्याचे वय किती आहे? 5व्या मुलाचे वय किती? तर बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 5 मुलांच्या वयाची सरासरी 11.5 आहे. तर तुम्हाला एक माहिती आहे का, की जर 5 मुलांच्या वयाची सरासरी एवढी येत आहे, तर 5 मुलांच्या वयाची बेरीज ही आपल्याला काय मिळणार आहे? त्यांचा गुणाकार केल्यावर मिळणार आहे. तर 5 मुलांच्या वयाची सरासरी म्हणजेच किती आहे? तर ती आहे 11.5 आणि जर आपण त्याला 5 न गुणलं, तर आपल्याला 5 जणांच्या वयाची काय मिळणार आहे? बेरीज मिळणार आहे. म्हणजे बघा 11.5 गुणिले 5 यांची जर आपण या ठिकाणी यांचा जर आपण गुणाकार केला, तर आपल्याला 5 मुलांच्या वयाची बेरीज मिळेल. जसं की 5 25, 25ला 5 हातचे आले 2. मी तुम्हाला इथं उभ्या मांडणीमध्ये करून दाखवते गुणाकार. बघा बऱ्याच जणांचे दशांशचे जे काही गुणाकार असतात, बेरीज, वजाबाकी चुकतात. तर काय करायचं, ते बरोबर आपण असं मांडून घ्यायचं. बघा इथं तर काय खालच्या संख्येमध्ये दशांश नाहीये, काही नाही. सोपीच आहे. 5 25, 25ला 5 हातचे आले 2. 5 एक 5, 5 अन् 2 7. 7ला 7. त्याच्यानंतर 5 एक 5 आणि दशांश कुठे द्यायचा मग? तर दशांश काय करायचा, तर एक स्थळानंतर द्यायचा. कारण की इथं पण एक स्थळानंतरच दशांश आहे. बघा, आपलं या ठिकाणी जर 5 मुलांच्या वयाची बेरीज म्हणलं, तर ती किती आलेली आहे? तर इथं लिहूया 57.5 वर्ष. ही जी बेरीज आलेली आहे, ती कशाची आलेली आहे? 5 मुलांच्या वयांची बेरीज आलेली आहे. मग आपण काय करूया? इथं मांडूया. बघा, 5 मुलांच्या वयाची बेरीज किती आली? 5 मुलांच्या वयाची बेरीज बरोबर 57.5 वर्ष. त्याचबरोबर आपल्याला काय दिलेलं आहे? 4 मुलांच्या वयाची बेरीज त्यांना स्वतःच गणितामध्ये दिलेली आहे, ती म्हणजे 46.5 वर्ष. मग थोडासा विचार करा, जर आपण काय केलं, 5 मुलांच्या वयाच्या बेरजेमधून 4 मुलांच्या वयाची बेरीज जर वजा केली, तर आपल्याला जो काही तो 5वा मुलगा आहे, त्या 5व्या मुलाचं वय या ठिकाणी मिळणार आहे. मग आपण तसंच करूया. बघा, इथं दिली 5 मुलांच्या वयाची बेरीज, इथं दिली 4 वयांच्या मुलांची बेरीज. मग आपण इथं वजाबाकी करू. 57.5 ही मोठी संख्या आहे. त्यामुळे आपण वर घेतली आणि 4 मुलांच्या वयाची बेरीज आहे 46.5 यांची करूया वजाबाकी. 5 मधून 5 गेले, खाली राहिला 0. त्यानंतर 7 मधून 6 गेले, खाली राहिला 1. 5 मधून 4 गेले, खाली राहिला 1. म्हणजेच या ठिकाणी 11 वर्ष आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर जो काही तो 5वा मुलगा आहे बघा, हं, आपण काय काढत होतो, की जो काही 5वा मुलगा आहे त्याचे वय किती? तर त्याचे वय आहे 11 वर्ष. 11.0 लिहिला काय, नाही लिहिला काय, काही हरकत नाहीये. त्याचं वय आहे 11 वर्ष. तर ऑप्शनमध्ये पहा, तर आपलं योग्य उत्तर आहे ए. हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जर किती जणांची सरासरी दिलेली आहे याच्यावरून तुम्हाला त्यांची बेरीज काढता येते. जसं की मी इथं काढली होती, सरासरी दिली होती 11.5. किती जणांची सरासरी होती? तर ती 5 जणांची होती. म्हणून मी काय केलं, तर सरासरीला 5 न गुणलं, तेव्हा मला त्यांची बेरीज मिळाली. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. तर प्रश्न 4था आहे, 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातल्या 2 संख्या म्हणजेच
13 आणि 15 आहेत, तर तिसरी संख्या कोणती? तर खूप सोपा प्रश्न आहे बघा. तर आपल्याला सांगितलं आहे, हा प्रश्न चौथा आहे. 3 संख्यांची सरासरी. संख्यांची सरासरी किती आहे? तर 12 आहे. आलं लक्षात? तर त्यातली एक संख्या म्हणजे किती आहे? 13 आहे आणि दुसरी एक संख्या आहे ती म्हणजे 15 आहे. आलं लक्षात? आणि एकंदरीतच एक संख्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे. म्हणजे ती संख्या कोणती असेल? त्यांची सरासरी 12 दिलेली आहे. सरासरीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. जर या 3 संख्यांची बेरीज भागिले किती असतात? 3 असतात. कारण की 3 संख्या आहेत म्हणून. तर मग आपल्याला या ठिकाणी जी संख्या दिलेली नाही त्या संख्येची किंमत मिळून जाणार आहे. बघा, मग इथं काय आहेत? हे भागिले आहेत. तिकडे जातील गुणिले म्हणून आणि त्याचबरोबर यांची बेरीज होईल. आपण एक-एक स्टेप करूया. बघा, पहिले तर हे इकडे भागिले आहेत, त्यांना आपण तिकडे गुणिलेत पाठवूया. म्हणजेच हे 3 पुढे गेले. 12 एक 12, 12 2 24, 12 त्रिक 36. इथं डायरेक्ट 36 लिहिलं तरी पण चालेल. परंतु बऱ्याच जणाला ते कसं आलं हे समजणार नाही म्हणून मी डिटेलमध्ये घ्यायले. बघा, आता दुसऱ्या स्टेपला आपण यांची बेरीज करून टाकूया. हं. तर 5 आणि 3 किती होतात? 8 आणि 1 आणि 1 2. म्हणजेच 13 आणि 15 किती झाले? 28 झाले. हे अधिक 1 आणि इकडं हे 12 त्रिक 36. आलं लक्षात? मग आता पुढं काय करणार आपण? तर हे एक्स इकडे जशास तसे ठेवूया आणि हे इकडं अधिक किती आहेत? 28 आहेत. ते पुढे जाऊन काय होतील? वजा 28 होतील. बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्याच्या नंतर कुठल्याही संख्येचं चिन्ह बदलतं. म्हणजेच काय होणार आता बघा. आता हे एक्स बरोबर 36 मधून किती गेले? 28 गेले. मग खाली किती राहिले? तर बघा 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35 आणि 36 म्हणजे खाली राहिले 8. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला 8 मिळाली. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की ती म्हणजे 2 संख्या त्यांना दिलेल्या आहेत. सरासरी पण दिलेली आहे आणि तिसरी संख्या तर या ठिकाणी आपल्याला तिसरी संख्या मिळालेली आहे 8. तर ऑप्शनमध्ये बघा, तर बी हे ऑप्शन काय आहे? योग्य आहे. बघा, प्रश्न 5वा आहे. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो. तर त्याचा सरासरी वेग काढा. तर एक सायकल चालक आहे. तो काय करत आहे? 4.5 तासामध्ये 45 किलोमीटर अंतर पार करत आहे. तर त्याचा सरासरी वेग किती आहे? आपल्याला विचारलं. बघा, तो जो काही सायकल स्वार आहे, तो काय करत आहे? 4.5 तासामध्ये 45 किलोमीटर अंतर जात आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? तर याला इंग्लिशमध्ये तुम्ही डिश टीव्ही सुद्धा म्हणून लक्षात ठेवू शकता. डिश म्हणजे डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाईम आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. तर हे जर तुम्ही डिश टीव्ही म्हणून लक्षात ठेवलं, तर तुमच्या खूप लवकर लक्षात राहील किंवा तुम्हाला तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत. तर बघा, डी म्हणजे काय असते? तर डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजेच अंतर. बरोबर आहे. त्यानंतर टी म्हणजेच काय? तर टाईम किंवा तुम्ही त्याला काळ म्हणू शकता. गुणिले व्ही म्हणजे व्हेलॉसिटी किंवा वेग. तर आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करून याचं उत्तर काढावं लागेल. तर अंतर म्हणजेच डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला? तर ते दिलेलं आहे 45 किलोमीटर. त्यानंतर आपल्याला काळ दिलेला आहे किंवा टाईम दिलेला आहे. काळ म्हणजेच टाईम. तर टाईम दिलेला आहे आपल्याला 4.5 तास दिलेले आहेत. तुम्ही त्याला हॉवरमध्ये पण लिहू शकता किंवा मग तास म्हणू शकता. बघा, मीटर प्रति तास वेग आहे. म्हणजे तासामध्येच आहे आणि किलोमीटरमध्ये आहे. सर्व म्हणजे काही एकक जे आहेत ते एक समान रेषेमध्ये आहेत किंवा समांतर आहेत. त्यामुळे आपल्याला कुठलंही एकक चेंज करण्याचं म्हणजे मीटरचं किलोमीटरमध्ये किंवा किलोमीटरचं मीटरमध्ये बनवण्याची गरज नाही. तासाचं सेकंदमध्ये घेण्याची गरज नाही. तर सरळ-सरळ तुम्हाला आता इथं मांडायचं आहे. अंतर दिलेलं आहे 45 किलोमीटर आणि काळ दिलेला आहे 4.5 म्हणजे 4.5 आणि वेग म्हणजेच व्हेलॉसिटी व्ही काय करायचं आहे तुम्हाला? काढायचं आहे. तर बघा, या ठिकाणी हे गुणाकारात आहेत, इकडे येऊन भागाकारात येतील. म्हणजेच 45 भागिले 4.5 आणि जे काही वेग आहे ते आपल्याला काढायचा आहे. आता बघा, खालचा एक दशांश आहे. ते जर उडवायचं असेल तर आपल्याला वर एक शून्य घ्यावा लागेल. म्हणजेच आपण इथं 450 करूया आणि खाली किती झाले? तर 45 झाले. बघा, मग 45ला भाग जातो. 45 एक 45
45 एका 45 आणि हे 0 किंवा 45 10 450 असं पण तुम्ही लिहू शकता किंवा येते. तर बघा हे वेग किती आलेला आहे? तर आपला वेग आलेला आहे 10 मीटर प्रति तास. तर दर तासी म्हणजे एका तासाला 10 किलोमीटर सायकल नेत आहे. तर या ठिकाणी 10 उत्तर आलेलं आहे. ऑप्शनमध्ये बघा. तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर जो काही तो सायकल स्वार होता तो 4.5 तासामध्ये 45 किलोमीटर जातो. तर या ठिकाणी ते प्रत्येक तासाला म्हणजे एका तासाला ते 10 किलोमीटर अंतर जातो. का यानंतरचा प्रश्न बघा. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. तर 6वी संख्या कोणती? अशा पद्धतीचा प्रश्न आपण या अगोदरही सोडवलेला आहे. तर या ठिकाणी 6 संख्यांची सरासरी आणि 5 संख्यांची बेरीज दिलेली आहे. किती दिलेली आहे? तर 15.5 दिलेली आहे. त्यानंतर त्यांना आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये 5 संख्यांची बेरीज दिली. 5 संख्यांची बेरीज दिली आहे. किती दिली? तर 75 दिलेली आहे. मग मी तुम्हाला मगाशीही सांगितलं, जर तुम्हाला 6 संख्यांची सरासरी दिलेली असेल, तर तुम्ही त्या संख्येला म्हणजे सरासरीला दिलेल्या संख्याने किती 6 दिलेला आहे. तर 6 ने जर तुम्ही 15 ला गुणलं, तर तुम्हाला 15 संख्यांची बेरीज मिळणार आहे. आपण तेच काढून घेऊया मग. बघा, खाली लिहूया. आपल्याला 5 संख्यांची बेरीज दिली, तर 6 संख्यांची बेरीज आपण काढूया. 6 संख्यांची बेरीज. वरी काय दिलंय? सरासरी दिली. आपण सरासरीवरून बेरीज करूया. म्हणजेच बेरीज कशी करणार? तर 15.5 ला 6 ने गुणलं म्हणजे आपल्याला 6 संख्यांची बेरीज मिळणार आहे. बघा 5 सख 30, 30 ला 0, हातचे आले 3. 5 सख 30, 30 आणि 3 33, 33 ला 3, हातचे आले 3. 6 एक 6, 6 आणि 3 9. त्याचबरोबर एक स्थळानंतर दशांश आहे म्हणजे एक स्थळानंतर आपण दशांश दिला. म्हणजे या ठिकाणी 92.0 म्हणजेच या ठिकाणी 93.0 म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 93. आता बघा 5 संख्यांची बेरीज पण आपल्याला माहित आहे, 6 संख्यांची बेरीज पण माहित आहे. तर ती 6वी संख्या किती आहे हे आपल्याला काढणं फार सोपं आहे. तर 6वी संख्या किती? तर ते काढण्यासाठी आपण काय करणार? जे काही 6 संख्यांची बेरीज आलेली आहे, किती आली? 93. त्याच्यामधून काय करणार? 5 संख्यांची बेरीज वजा करणार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. बघा 13 मधून 5 गेले, तर खाली आपल्याला 8 मिळणार आहेत आणि याचा आपण हातचा घेतला होता. त्यामुळं हे 9चे आता 8 झालेले आहेत आणि 8 मधून 7 गेले, तर खाली राहिला 1. तर 6 संख्या, ती जी काही 6वी संख्या आहे, ती किती आहे? तर ती आहे 18. 6वी संख्या किती आहे? तर ती आहे 18. ऑप्शनमध्ये बघा. तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न घेऊया. 7वा प्रश्न आहे. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यात किंवा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. तर थोडा फिरवून प्रश्न विचारलेला आहे, परंतु आपण आतापर्यंत सरासरीचे जे प्रश्न केले आहेत त्यावरच आधारित हा प्रश्न आहे. तर इनिंग्स म्हणजे एकंदरीत त्यानं 24 वेळेस काय केले? मॅच खेळल्या आहेत आणि 24 मॅचमध्ये त्यानं 28 सरासरी 28 धावा काढलेल्या आहेत. तर त्याने 25व्या इनिंगमध्ये किंवा 25व्या वेळेस तो जेव्हा खेळेल, तेव्हा त्यानं किती धावा काढाव्यात म्हणजे 29 सरासरी होईल, असा प्रश्न विचारला आहे. बघा 24 इनिंग्समध्ये त्याने त्याच्या धावाची जी काही सरासरी आहे, धावाची सरासरी किती आहे? तर ती आहे 28. आलं लक्षात? त्यानंतर त्यानं 25वी वेळेस जेव्हा मॅच खेळला, तेव्हा त्याने किती धावा काढाव्यात म्हणजे त्याला काय होणार आहे? त्याची सरासरी 29 येणार आहे. म्हणजेच 25व्या वेळेस किंवा 25व्या इनिंगमध्ये धावाची सरासरी किती मिळवायची आहे त्याला? सरासरी 29 मिळवायची आहे, मिळालेली नाहीये. तर पहिले आपण काय करूया? 24 वेळेस जेव्हा त्यानं मॅच खेळल्या, तेव्हा 28 काय मिळाली? सरासरी मिळाली. म्हणजे एकंदरीत त्यानं किती धावा काढल्या हे काढूया आपण अगोदर.
बघा ते कसं काढणार आपण, तर 24 गुणिले 28 करूया. 28 गुणिले 24 किंवा 24 गुणिले 28 एकच आहे. बघा 8 चोक 32, 32 ला 2 हातचे आले 3, 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11. त्यानंतर 8 दोन्ही 16, 16 ला 6 हातचा आला 1, बेदोन्ही 4 आणि 1 5. तर बघा हे 2, 6 आणि 1 7, 5 आणि 1 6. तर ज्यावेळेस त्यानं 24 इनिंग खेळलेले आहेत, तेव्हा त्याला एकंदरीत त्याच्या धावा झालेल्या आहेत 672. ह्या काय आहेत? धावा आहेत. आलं लक्षात? आणि आता 25व्या वेळेस जेव्हा तो खेळेल, तेव्हा त्याला सरासरी 29 करायची आहे. म्हणजे आपण काय करूया, 25 गुणिले 29 करूया. बघा 25 गुणिले 29. 9 पाची 45, 45 ला 5, हातचे आले 4, 9 दोन्ही 18, 18 आणि 4 22 होतात. बघा 5 दोन्ही 10, 10 ला 0, हातचा आला 1, बेदोन्ही 4 आणि 1 5. तर 5 ला 5, 0 2 ला 2 आणि 5 आणि 2 7. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस 25व्या वेळेस जर त्यांना 29 सरासरी आणायची असेल, तर धावा किती काढाव्या लागणार आहेत? तर 725 धावा काढाव्या लागतील. आता हे बाकीचं सर्व ठीक आहे. काय केलेलं आहे आपण? तर आपल्याला दिली होती सरासरी, सरासरीवरून आपण धावा काढलेल्या आहेत. परंतु आपल्याला प्रश्न आहे, की 25व्या इनिंगमध्ये किंवा 25व्या वेळेस जेव्हा तो खेळाडू खेळेल, तेव्हा त्यानं किती धावा मिळवाव्यात किंवा किती धावा काढाव्यात, म्हणजे सरासरी 29 येईल. तर जेव्हा आपण सरासरी 29 घेतलेली आहे, तेव्हा धावा किती मिळत आहेत? तर 725 मिळत आहेत. म्हणजे आपल्याला करायचं काय आहे, की 24 वेळेस जेव्हा त्यानं खेळला, तेव्हा त्याच्या धावा बनल्या 672. आलं लक्षात? म्हणजे आणि 25व्या वेळेस जेव्हा त्यानं 29 ची सरासरी घेऊन आपण काय केलं, म्हणजे तो 25व्या वेळेस खेळला आणि सरासरी 29 मिळाली असं समजून जेव्हा आपण त्यांच्या धावा काढल्या, तर त्या धावा किती मिळाल्या आपल्याला? तर 725 मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला शेवटच्या वेळेस त्यानं किती धावा काढल्या हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर 725 मधून 672 वजा करावे लागणार आहेत. बघा, तर ते आपण काढण्यासाठी काय करणार? 725 वजा 672. तर मी इथं तुम्हाला उभी मांडणी करून दाखवते. वजा 672. बघा 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3. त्यानंतर आता 2 मधून 7 जात नाहीत, म्हणून आपण काय केलं, तर 12 मधून 7 काढले. 12 मधून काय केले? 7 काढले. इथे राहिले मग हे 6. 12 मधून 7 काढले, तर खाली मिळाले आपल्याला किती राहिले, तर 5 राहिले. म्हणजेच एकंदरीत 25व्या इनिंगमध्ये किती धावा काढल्या, तर धावा काढलेल्या आहेत 53. तर ऑप्शनमध्ये पहा आपलं उत्तर. तर ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे, की एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या किती असतील? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हे समजलं पाहिजे. त्यासाठी आधी प्रश्न समजावा, की एकंदरीत पेट्या किती आहेत? गोळ्या किती आहेत? बघा, तर एका पेटीत 36 गोळ्या आपल्याला भरायच्या आहेत. अशा एकंदरीत आपल्याकडे 128 पेट्या आहेत. एका पेटीमध्ये 128 पेट्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण असं करूया, की या 36 जे काही 128 पेट्या आहेत आणि त्या प्रत्येक पेटीमध्ये 36 गोळ्या, याप्रमाणे एकंदरीत गोळ्या किती आहेत हे आपण काढूया. बघा ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 128 गुणिले 36 म्हणजे आपल्याला काय मिळेल? एकूण गोळ्या मिळतील. एकूण गोळ्या बरोबर 128 गुणिले 36. तर बघा 128 गुणिले 36. 6 8 48, 48 ला 8, हातचे आले 4, 6 दोन्ही 12, 12 आणि 4 16, 16 ला 6, हातचा आला 1, 6 1 6 आणि 1 7. त्यानंतर बघा 8 1 8 8 16, 8 त्रिक 24, 24 ला 4, हातचे आले 2. बघा या ठिकाणी 3 दोन्ही 6, 6 आणि 2 किती होतात? 8 होतात. त्यानंतर 3 1 3, 6 आणि 4 10, 10 ला 0, हातचा आला 1, 7 आणि 8 15, 15 आणि 1 16, 16 ला 6, हातचा आला
1. तर एकूण गोळ्या किती मिळालेल्या आहेत? तर त्या मिळालेल्या आहेत 4,608. आता बघा, एकूण गोळ्या आहेत 6,408 आणि आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येक पेटीमध्ये आता 4-4 गोळ्या कमी भरायच्या आहेत. म्हणजेच 36 वजा 4 जर केलं, आता आपल्याला काय करायचं आहे, तर 32 गोळ्या प्रत्येक पेटीमध्ये भरायच्या आहेत. तर बघा, आपल्याला आधी आपण एका पेटीमध्ये 36 गोळ्या भरत होतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका पेटीमध्ये 32च गोळ्या भरायच्या आहेत. तर आपण काय करणार मग, तर ज्या काही टोटल गोळ्या आहेत, त्याला काय करणार 32 न भागणार. म्हणजेच 4,608 भागिले 32. तर आपण या ठिकाणी 32 चा पाढा तयार करून घेऊया. तर बघा, पहिला भाग आपण कसा देणार आहोत, 32 एका 32. हे किती आहेत? 46 आहेत. तर 46 मधून काय गेले? 32 गेले. तर खाली किती राहतात? खाली किती राहतात बघा? तर या ठिकाणी बाकी राहिले 14. म्हणजेच किती झाले? तर 140 झाले. आता बघा, 140 पेक्षा लहान संख्या आपल्याला इथं कोणती मिळतीये? तर ती मिळत आहे 128. म्हणजे 32 चोक किती मिळाले? 128. म्हणजे 140 मधून जर 128 गेले, तर खाली किती राहतात? 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2 आणि हे इकडे हातचा दिल्यामुळे हे झाले 3. 3 मधून 2 गेले, तर खाली राहिला 1 आणि या 0. म्हणजेच या ठिकाणी राहिले आता 12 आणि 12 आणि वरी एक 8 दिला म्हणजे किती झाले? 128. 128 ला इथं पूर्ण भाग जातो. म्हणजेच इथं आपलं उत्तर येणार आहे 144. तर मी तुम्हाला इथं व्यवस्थित भागाकार करून दाखवते बघा. आपल्याला काय करायचं आहे, 4,608 ला 32 न भागायचं आहे. बघा, इथं आपण पाढा व्यवस्थित लिहिलेला आहे. तर बघा, आता इथं आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, 32 एका 32. आलं लक्षात? म्हणजेच आपण इथं काय करणार, 32 न भाग देणार. मग 6 मधून 2 गेले, खाली राहिले 4 आणि 4 मधून 3 गेले, तर खाली राहिला 1. मग हा 0 इथे घेतला, तर 140 झालेले आहेत. आता 32 च्या पाढ्यात 140 आहेत का? नाहीयेत. इथं डायरेक्ट 160 यायला लागलेत. म्हणजे आपल्याला भाग कितीचा बसवावा लागेल? तर 4 चा बसवावा लागेल. म्हणजे 32 चोक किती आहेत? 128 आहेत. तर बघा बाकी किती उरते? तर 140 मधून 28 गेले, तर बाकी उरली 12. आलं लक्षात? मग आता हे इथलचे 8 जे आहेत ते आपण इथं घेतले. आता 128 झाले, तर इथं पाढ्यामध्ये आपल्याला 128 इथं दिसत आहेत. हे की नाही? 4 नंबरला आहेत. म्हणजे 4 चा पूर्ण भाग बसतो. इथं बाकी 0-0 येईल आणि 144 पेट्या लागतील आपल्याला काय व्हायला? एका पेटीत जर आपण 32 गोळ्या टाकल्या, तर अशा पद्धतीनं 144 पेट्या लागतील. ऑप्शनमध्ये पहा. तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे.